जर माणूस पाप आणि पुण्य जर समान करून जर देह मिळवत असेल तर या विश्वामध्ये मोठा देवाने भेद कसा केला? एकाला उंच केलं, एकाला ठेंगणं केलं, एकाला दीर्घायुष्य केलं, एकाला अल्पायुष्य केलं, एकाला धनवान केलं, एकाला गरीब केलं. असं का? एकाला काळं केलं, एकाला गोरं केलं. एवढा भेद कसा केला देवाने? त्याचं कारण आहे मागील जन्मात 13 पैसे पुण्य, 9 पैसे पुण्य, 8 पैसे पुण्य, असं मोठं मोठं पुण्य करून 50 पैसे पुण्य. पण तेवढ्या पुण्यावर देह तर मिळतो, धन सगळं काही मिळतं. तेवढ्या पुण्यावर गाड्या भोगता येतील, माड्या भोगता येतील, धन भोगता येईल, पण परमार्थ भोगता येत नाही ना. हे पाप आहे. पापी माणूस परमार्थ करतो का? नाही. पण पाप प्लस पुण्याची रास आणि पुण्य प्लस पुण्याची रास, ज्याच्या जवळ पुण्याची रास शिल्लक आहे असा माणूस धर्म कीर्तनाशी एक निगडीत झाल्याशिवाय राहत नाही. हे पुण्य आहे. मागच्या जन्मात एकाने ऐरण चोरला. ऐरण माहिती ना? नाकात ठोकतात ते लोखंड, ठोकतात ते ऐरण. ऐरण चोरलं, घरी आला, कॉट खाली ऐरण लपवलं, बायकोला म्हणतोय सुई आण. बायकोने सुई दिली. गलीतून भिकारी चालला तर त्या भिकाऱ्याला सुई दान दिली. खरं सांगा माय, भिकाऱ्याला सुई दान देणं पाप का पुण्य? पाप का पुण्य? पुण्य आहे ना. छोटं दान दिलेलं आहे, सुई दान दिलेले पुण्य आहे. पण तेवढ्या पुण्यावर घरचा ओटा चढून आला, आकाशाकडे बघून म्हणतोय देवाला, देवा भिकारी चालला होता, त्या भिकाऱ्याला मी सुई दान दिली, आता म्हटले विमान पाठव, म्हटले मला घ्यायला. होईल शक्य तेवढ्या पुण्यावर? अहो नाही. ऐरण की चोरी करे सुई का दान, चढ़े चोबारे देखन लागो कदासी विमान. आता मराठीत सांगतो, ऐरणाची चोरी केली असते, गावामध्ये भिकाऱ्याला सुदान दिली असते, घराच्या ओट्यावर उभा राहून आकाशाकडे बघून म्हणते देवा विमान कसं येत नाही, म्हटले मला घ्यायला. आता एवढं समजलं नसेल, गेलं गोड वांग्यात. चांगला ऐकणारी मंडळी महाराज 11 वर्षापासून सप्ताह ऐकत आहेत. पुढील या ठिकाणी सप्ताह होणार आहे. ऐका, एवढं गोड ऐकणारी मंडळी आहेत. खरं तर वारकर मंडळी फार स्नेही मंडळी आहेत माझी. या गावातून सुरुवात आहे माझी. आज महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही सोडला मी. ही तर खरी या गावाची कृपा, गौतमगिरी महाराजांची कृपा आहे महाराज. या गावात ऐका, फार गोड हे गाव आहे. वार बघा आई, प्रारब्ध बघा ना, प्रारब्ध. प्रत्येकाला देह मिळाला ना, पण प्रत्येकाचं भाग्यात आहे का या धर्ममंडपात बसणं? अहो नाही ना. एकाला डोक्याला लावायला 10 प्रकारची तेल आहे. माय डोक्याला लावायला 10 प्रकारची तेल आहे, पण डोक्यावर एक केस नाही. घालील टांगण मोकळे पटांगण, ही परिस्थिती आहे. एकाला खायला अन्न नाही, 10-12 पोरं सहज, 25 पोरं वागू शकतो, एवढं सगळं काही आहे. पण 40 वर्ष झालीत ना महाराज, या देवाला नवस, त्या देवाला नवस पोरं नाही. काय प्रारब्ध आहे, काय प्रारब्ध आहे. मला वाटतं ज्याच्या जीवनामध्ये तुळशी माळ गड्यात घालण्याचं प्रारब्ध आहे, पण काळ जिंकण्याचं प्रारब्ध वेगळं, जन्म येणं वेगळं, मुलं बाळ होणं जन्म प्रारब्ध वेगळं, मुलांचं लग्न होणं हे प्रारब्ध वेगळं झालं तर त्याला मुलं बाळ होणं प्रारब्ध वेगळं आहे. परवा आमच्या गलीमध्येच मीना मावशीला त्या ठिकाणी लकी ड्रॉला स्कूटी लागली. 4 दिवस जाईने झोप लागली नाही मला. म्हणतो बापरे, स्कूटी? बहीण कथा मा नाही, कीर्तन मा नाही, पंढरपूरनी वारी नाही, डायरेक्ट स्कूटी? म्हणतो बापरे, आपण तो गावे गाव कथा आणि कीर्तन पंढरपूर ना वाऱ्या. देवने काय त्यांनी राव आपला 500 रुपयानं 1 कुपन, 3 कुपन कट्टा घातली. हा कुपन म्हणे महाराज आठवड्याने या म्हणे. म्हटलं ठीक आहे, आठवड्यात येतो मी. आठवडा झाला, पहाटे 5 वाजेलाच फोन. म्हणे महाराज 3 कुपनांपैकी 1 कुपन तुम्हाला लागलंय. म्हटलं येता का? बापरे, कुपन? आतरून झटकीन 3रा टप्पा. मी मस्तपैकी वरती जाईल, वरती स्कूटी फिरावं लागलो. बरं वंड्या बिंड्या बांधल्यावर बघ, आता काल ते नागोऱ्या बैल उभा होता. तयारी वगैरे करून निघालो महाराज. बाई म्हणे मेथी लाडू. अरे तत्ता राहू दे, पहिले मला देखील होतं काय. गेलो महाराज. महाराज 1 कुपन लागलं. म्हटलं ते पटकन कुपन घेतलं, काढलं बो, लागलं मला शेगडी. अंशकी आधी काय करतेस? प्रारब्ध आहे. ऐका, घटाघटांची रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे.
म्हणून ऐका, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. एका या सृष्टीमध्ये एका आकाराची, एका विचाराची, एका स्वभावाची माणसे एकत्र येणं शक्य नाही ना हो. एका घरामध्ये सुद्धा एका आकाराची नाही, एका विचाराची नाही, एका स्वभावाची नाही. पण या धर्म कीर्तनामध्ये अनेक आकाराची लोक, अनेक विचाराची लोक, अनेक स्वभावाची लोक संतांचा एक विचार ऐकण्यासाठी एकत्र येतात. याला संतांची ताकद म्हणतात महाराज. संत शब्दाची ताकद म्हणतात. म्हणून संत सार्थक करतात की बाबा ऐका, संत मंडळी आपल्याला जागवता आहेत. संताने सरता केलो तैशा परी. महाराज, तैशा परी म्हणजे कैशा परी? चंदनाने बोरी व्यापिल्या. या अभंगातच दृष्टांत दिलेला आहे चंदनाचं झाडाचं आणि बोरीचं झाडाचं. या अभंगातील चंदनाच्या झाडाला उपमा दिलेली आहे संतांची. संतांचा स्वभाव कसा आहे? चंदनासारखा आहे. चंदन स्वतःही सुगंधित आहे आणि इतरांना सुगंध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसं संतांचा स्वभाव आहे. गुणदोष यातीन विचारी काही, ठाव दिला पाय्या फुल्या. संत कुणाचे गुण बघत नाही, दोष बघत नाही, कोणाची जात विचारत नाहीये. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी न. सकळांस येते आहे अधिकार वर. महाराज ठिकाणी आम्हाला संतांचं कार्य माहीत झालं, संतांचा स्वभाव कळाला. पण संतांनी जो देव भजलेला आहे अशा समर्थाचं कार्य आम्हाला सांगा. तर तुकोबारा शेवटच्या चरणात सांगताय, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा रंक त्याचा. त्या समर्थाचं जर मनात आलं तर तो राजाचा रंक करतो आणि रंकाचा राजा करतो. हे त्याचं कार्य आहे महाराज. मला आनंद वाटला महाराज. अगदी या वार गावातील लहान लेकर कीर्तनामध्ये येऊन बसतात, काही गडबड करत नाही. हे फार महत्वाचं आहे. आपल्याच गावात किती जातो? 8वीला जातो महाराज. हे सप्ताह केल्याचं फळ आहे. यांना एवढी जर मला पोर राहते जवाई करले तुम्ही तामसू म्हणे तांबू नको रे काका. मिळेल का महाराज असा जवाई? मिळेल का? नाही तर गावोगाव महाराज ट्रक भरावी, सातपुडा माले उभायचं आलाक निरंजन. ही परिस्थिती आहे. परमार्थासाठी घरादाराचा त्याग केला संत मंडळींनी. संसाराचं नाव एक घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सांगा ना माय, आपण परमार्थासाठी काय त्यागलंय? काही त्यागलं नाही. मला वाटतं काही त्यागण्याची गरज नाहीये. पण 2 तास का होईना माय, घरादाराचा त्याग करून या धर्म कीर्तनामध्ये कथा कीर्तन श्रवण करत आहात ना. ईश्वराचं नव चैतन्य त्या ठिकाणी कथा गुणगान गात आहात ना. तर याचं 2 तासाचं सेवेचं पण ईश्वर तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. याच्यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. प्रारंभ लक्षात घ्या. किती परमार्थ करायचा आहे ना, आणि मग देव प्राप्त होईल. एक सांगू, 4 भाकरी ठोकताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. एवढा नीतीचा परमार्थ करा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. घरातला कलह दूर व्हावा म्हणून हा बाबा तो बाबा, हा उपचार तो उपचार करण्यापेक्षा ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आडवावा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. 4 मेंबर आहेत ना घरामध्ये. रामकृष्ण हरी आनंदाने भाकरी ठोकताना. पण आपलं रामकृष्ण हरी नाही. ही आपली परिस्थिती आहे. कशाला घरातला कलह दूर होईल माझ्या? नाही नाही. सात्विक विचाराचं व्हावं घर, कलह दूर व्हावा. तर एकच गोष्ट आहे, पती हा परमेश्वर आहे, त्याचा खांद्याला खांदा लावून धीर देण्याचा प्रयत्न करा. काय काळजी करतात लेकरं बाळांना देखत त्या ठिकाणी नवऱ्याला झगडू नका. कारण का? लेकरांवरती संस्कार घडत असतात. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. लेकरून देखत त्या ठिकाणी पती बोलत असेल ऐकून घ्या. कानफटीत मारले तरी ऐकून घ्या. पण मुलगा बाहेर गेल्याबरोबर चाटू काढा वाईने सांगितलं. त्याला एकांतात घ्या, त्याला सांगा काव कोणशी तुमले मन बिगर आणि माले कोणशी तुमना बिगर. एवढं प्रेमात घ्या ना. पण इथला प्रेम नाही. मला मारत होतो मार. ही परिस्थिती हो महाराज. कशाला घालायचा इतकी वाईट परिस्थिती हो. स्वभाव टाकत नाही. स्वभाव लोक टाकत नाही.
म्हणून संतांना वैकुंठावरून त्या ठिकाणी यावं लागलं. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला सावध करावं लागलं. मीराबाई एवढी भांडखोर, संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी तंटा मुक्त व्हावा यासाठी संपूर्ण गावातील मालक मंडळी आलेत. कार भाऊ ती बाईना बरशे लागी असं एक घर सुटणं नाही. ज्यांना त्यांना बाय असे ज्यांना तिने समजाडी द्या. ते सकाळी उठी याती कोणी लढाया करू नये ती बाई संगी तिनं तसंच म्हणे वाचाल 200 जो तो समजाडायला घ्या. एक जण समजाडायला घ्या बाई ते म्हणे का हो ती बाईनं संगी अजिबात डोका लावा नाही म्हणे. मन करा म्हणे तोंड दाबायला घ्या. तिने गुंडाळणार 3 टाका पण अजून सुधारा आणि ते असा मग 2 दिवस वातावरण शांत होईना. बाईले जप लागे नाही. 4 दिवस होई घ्यात बघ कोण लढाया करायला नाही, कोण लढाया करायला नाही. राधाबाईला कर घेऊन राधाबाई येस तू शेका म्हणे बाई म्हणे का पापड बुंदा शेका बाई म्हणे माहिती तुम्ही काही नाही ताक म्हणे पदर मा म्हणे काय येड्यात नाही म्हणे मला येडी म्हणत का तू येडी तुला खानदान आहे. स्वभाव लोक टाकत नाहीत म्हणून दुःख आहे. खरं सांगा ना माय या सृष्टी लोकांमध्ये किती संसार करून परमार्थ केला मग देव प्राप्त होईल तरी दुःख आहे. इथं सुखाची अपेक्षा करू नका. इथं पांडवांचा समवेत देव होता तरी सुद्धा दुःख होतं माय. पण आपण समाधान मानलं नाही म्हणून दुःख आहे. एखाद्याचं लग्नामध्ये जर आपण गेलात ना 1500 रुपये वाजवलेत आणि साडीचा आहेर मिळाला. साडीना आहेर जर साडीसारखा रायना बरसभर देखो माया बोया पटणं तिने वाटलं तिने अशी भाषा आहे आपली. त्याचं कारण आहे माय की आपल्या चित्तात समाधान नाही म्हणून दुःख आहे. मग लक्षात घ्या या ठिकाणी बसलेली मंडळी काहींना 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत, काही संसार करता करता वरती गेलीत. मायबापाची शपथ घ्या या ठिकाणी बसलेली मंडळी की मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. वा कारभारात वरती हो म्हणा बापरे कोणी इकडे मागे बसलेली मंडळी त्यात जसं दुःख आहे. प्रत्येक घरामध्ये दुःख हो मला कांदा का गंधार बराटा किती सुखाची अपेक्षा करता दुःख आहे. सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता येवडी. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं. बायको म्हणत होती का हो आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात म्हटलं शेजारी जाऊन नवरा हसत खेळत जीवन जगतात. आपल्या घरामध्ये रोज दांगडो तुम्ही मला शेपडले तुम्ही तुमले शेपडलेच म्हणे. हा त्या दांगडोपर 3 टिबे फोट टाकत 2 लोचन खरा फोट टाकत म्हणे आपण म्हणे. मग शेजारी जाऊन म्हटले नवरा बायको हसत खेळत जीवन जगतात असं काय कारण. हा गेला विचार म्हणे गाव दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण आमना घरमा रोज थोडा तोडीन फोडाफोडी. तो म्हणे देख तुला घरनं दांगडो म्हणा घरात दांगडो मग एकच फरक म्हणे काय म्हणे घरने पाहिजे काही पोया वगैरे लाटत असेल म्हणा जर काही चुकाय की ती मला गाप पण लाटणं मारत लाटणं जर मी चुकाडी दिलं मी असंच लाटणं मला बरबरपटी घेत ती असंच म्हणे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागिरी. इथं संत असो किंवा देव असो प्रत्येकाला प्रारब्ध भोगायची आहे. म्हणून संत मंडळींनी सांगितलं बाबा ऐका रे एवढा सुंदर देह मिळाला ना हा देह कोणाची निंदा करण्यासाठी दिला नाही, कोणाचा द्वेष करण्यासाठी दिला नाही, कोणाचा मदमत्सर करण्यासाठी दिला नाहीये. हा देह देवाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला प्रदान केलेला आहे ईश्वर.
भजनासाठी ईश्वराने आपल्याला प्रदान केलेला आहे. नाही का, या सृष्टीमध्ये जर हा देह मिळून जर कोणी आपल्याला सार्थक केलं असेल तर संत मंडळी. या जगामध्ये आपल्याला सार्थक करायला कोणी तयार नाही आहे. लक्षात घ्या, आज जगाचा बदल संत मंडळींनी केलेला आहे. विज्ञानवादी लोक म्हणतील महाराज हा जगाचा बदल काय संतांनी केला का? मग विज्ञानाने केला, बरोबर आहे. आज झपाट्याने जग बदलत आहे. रात्रीचा अंधकार आहे, फोकस आहे, लाईट, प्रकाश. त्या प्रकाशाच्या द्वारे माझा चेहरा तुम्हाला दिसतो, तुमचे चेहरे मला दिसत आहेत. याला म्हणा विज्ञान. विज्ञान इतकं पुढे गेलं, इतकी व्यक्ती 1000 किलोमीटर अंतरावरची व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो, एवढं विज्ञान पुढे गेलं. ऐका, विज्ञान इतकं पुढे गेलं, विज्ञानाने सगळं सत्यम शिवम सुंदरम सगळं त्या ठिकाणी निर्मित केलं. अजून पुढे त्या ठिकाणी विज्ञान पुढे उंच वर जाईल. पण एक गोष्ट, अजून विज्ञानाला माणसाचा स्वभाव बदलवता आला नाही. चला एखाद्याला दवाखान्यात घेऊन जा, मेडिकलवर जाऊन जा, काव येस ना स्वभाव बदलाव नाही बा, असं काही औषध देऊ शकतो ऐका नाही. पण ऐका, हे तर विज्ञानाला जमलं नाही महाराज, पण संतांना तरी कुठं जमलं. चला ना, वाल्ल्या कोडी मा हत्यारी नारदाची भेट झाली, परिवर्तन झालं, कुडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. संत मंडळींचा माध्यमातून त्या ठिकाणी माणसाचा स्वभाव परिवर्तन होतो. हा विज्ञान अजून काही बदलवेल. हे जी RCCची घरं बांधणार आहेत ना, पूर्वी महिला मंडळ त्या ठिकाणी कोस मैलवर जात होत्या पाणी घ्यायला. आता तेवढं सोपं झालं. काही कालांतराने गलीत खड्डा आला, अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नळ आला, पाणी आतली नाही देवानं बरानं जाऊ देवानं. अजून सोपं झालं, डायरेक्ट मोटर, डायरेक्ट माठात नळी, बटन दाबो पुर्र पुर्र छोर, एवढं सगळं सोपं झालं. आता कॉटला नळ्या राहतील. कोणी पाहुणे मंडळी तो अर्धा किलो तांब्यान ग्लास द्वारे संगतीतला ताण मिठाडे देवायत त्या म्हणे, मग पाहुणा पै उन्हात काव पाणी तर पाजाव, तोंड पुढे करा, घाल नळी. एवढं सगळं बदल होईल महाराज, पण माणसात बदल होत नाही. त्याचं कारण आहे, आपल्यामध्ये सगळा काही बदल झाला. मैलवर महिला मंडळ जात होता, पण तरी सुद्धा परमार्थ जिवंत होता. गवळणी गात जात होत्यात, भजन करत जात होत्यात, ओव्या गात जात होतात महिला मंडळ पूर्वी. आता साधन बटनावर येऊन गेलं, पण परमार्थ वाढला नाही. हा डीजेचा तालावरचे ताल वाजत नाही, तो मागे करलो, तो पदर पुढे काढलो, हे माय गाडीवाले दादा गाडी जरा थांबव. एवढं सगळं काही बदल झालं. हे कशासाठी? हा थोडी आदर्श आपल्याला पुढे दाखवायचा. माय मीराबाईंनी तरी काय केलं? ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगे, महलों में पल बन के मेरा रानी दीवानी कहाने लगे. क्या बात है. एक राधा एक मीरा, दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक जण जास्त जगाला लागलो, एक जण चहा ठेवायला नाही. एक प्रेम दिवा, एक दरस दिवा, सागा मा पाधा पदा मा परे गरे साने सारे सारे गरे गमा गमा पदा सानी रे. मीराबाई भजन करते नोटिशांच्या माध्यमातून. आपले समजणं जनाबाईंनी पहाटे उठावं, जाता हातात घ्यावं, ओव्या गावून स्वरात दासे जनीच्या दडन दडी येते सख्या श्री हरी, हाडचोरीचा जगाचा चालक मालक विठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडण दडू लागावा. माय ही ताकद आली कुठून? राहील आपल्या संसाराचं साधन म्हणजे भजन आहे. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना ऐसे भजन, त्याची संसाराचीच साधन हे रफड भोगतो स्वप्न नावं दिसे. ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही ना माय, असे लोक या भूतलावर स्वप्नासारखे आहेत. या पलीकडे सुभाषितकार म्हणतात, नाही माणसाकडनं काही घडलं पण दान करावं, पवित्र तुळशी माळ गड्यात घालावी, एकदा का होईना पंढरीची वारी करावी, गावात सप्ताह आहे 2 तास या ठिकाणी हजरी लावावी. नाही तेवढं झालं तर सुभाषितकार म्हणतात, एशाम्न विद्यान तपोन दान
ज्ञानम न शीलम न गुणा न धर्मा ते मृत्यू लोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रती. ज्याच्या जीवनामध्ये दान घडत नाही, परमार्थ घडत नाही, पवित्र तुळशी माळ गळ्यात घालणं जमत नाही, कधी पंढरीची वारी घडत नाही, कधी कथा कीर्तन माहित नाही, असे लोक भूतलावर भार आहेत. आपल्यात मन आहे जन्माला आला हेला पुन्हा तुमले माहीचे ना. आता मी काय नवे सांगावं नाही, माझा स्वभाव टाकायला तयार नाहीत ना. म्हणून संत मंडळींना सांगावं लागलं, बाबा ऐका रे तुम्ही, ऐका जे तुम्ही भक्त भागवत. या ठिकाणी तृप्त होण्याचं साधन आहे नाम संकीर्तन साधन पै सोपी जडतील पापे जन्मांतरीची. इथं देह म्हणून आपल्याला जन्माला घातले, पण आपण जनावरांसारखी वागायला लागलो. एकाला पाप पुण्य समान करून त्या ठिकाणी एक पैसा पुण्य खुटत होतं. देव म्हटले बघ तुला एक पैसा पुण्य खुटत आहे, तुला आता बैलाच्या योनीमध्ये मला तुला टाकावं लागेल. हा म्हटले देवा, एक पैशामुळे मला बैल म्हणून तुम्ही जन्माला घालणार, काळजी करून म्हटलं देवा. मला तुम्ही माणूस म्हणून जन्माला घाला, मी बैलासारखा नाही वागलो देवा. बोला आलं लक्षात? काही माणसं म्हणून जन्माला येतात पण वागतात जनावरांसारखे. म्हणून ऐका, देह सुलभ मिळालेला आहे. ऐका काय झालं, याला उदाहरण आहे. पुण्याच्या बसस्टॉपला एक तरुणी भीक मागते बरं का. पुण्याच्या बसस्टॉपला तरुणी भीक मागते. आता भिकारी काय 10-5 रुपयावर चालत नाही, आता डायरेक्ट 50-100 अशी. एक भिकारी म्हणजे महाराज दिसतात तुम्ही कीर्तनकार आहेत म्हणे, टाका म्हणे. तुम्ही दिला 5 रुपये म्हणे, महाराज काय 5 रुपये अजून द्या ना म्हटलं. म्हटलं अजून कसायला, माझी मैत्रिणीला म्हटलं. भिकारी मैत्रीण पण तिच्यामुळे तर भिकारी झालो. टाकले 5 रुपये असले भिकारी. पुण्याच्या बसस्टॉपला भिकारी. नवतरुण कलेक्टरने त्या ठिकाणी नवतरुण परीक्षा देऊन पुण्याच्या बसस्टॉपला त्या बागड्यावर बसलेला आहे. त्याने पाहिलं ते भिकारीला. त्याला वाटलं ही तरुणी एवढी सुंदर, देवाने इतकं एवढं सुंदर रूप दिलं. तिचा जवळ गेला, तिने ताट पुढे केला. हा साहेब आहे, 10-5 रुपये काही टाकेल. हा म्हटले काय एवढं देवाने तुला सुंदर रूप दिलं आणि तू भीक मागते. म्हटले साहेब माझी थट्टा करतात का. म्हटले काय, मी भिकारणीची मुलगी भीक नाही मागू तर काय मागू. म्हटलं नाही, मला एक जगापुढे आदर्श मांडायचा आहे. मी एक कलेक्टर आहे, कलेक्टराने भिकारणी असणारी मुलगी सोबत त्या ठिकाणी लग्न केलेलं आहे. म्हटले चल तुझा बापाचं बळ. आता झोपडीत असणारा बाप काय नाही म्हणणार आहे का. राज ऐश्वर्य संपन्न असणारा जावाई मला मिळेल. आयुष्य गेलं म्हटले, पिढ्या गेल्यात. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत ना तू पण तो इथं इथं झाला भीक मागण्यामध्ये. म्हणे मग आता काय करायचं. ऐश्वर्य संपन्न असणारा जावाई मला मिळत आहे. एका पायावर बाप हो म्हटला. लग्नपत्रिका जिकडे तिकडे. लग्नपत्रिका मला आली, लग्नपत्रिका संदीप महाराजांना, विनोद दादांना, भोजराजींना आली. या ठिकाणी बसलेली हार्दी पटेल तर नेवत होतं त्या ठिकाणी. गणेश महाराज जरी तुमले येईल तरी हा म्हणा. आपण गेलो महाराज लग्नाला गेल्याबरोबर त्या ठिकाणी लग्न समारंभ पार पडला. लग्न समारंभ पार पडल्याबरोबर नवरदेव नवरीला घरामध्ये नेत असताना ती मुसर लावली जाते. मुसर का, नाव घेण्यासाठी. लहान लहान मुलं, नवरदेवाचा थाट, लहान पोरं जीजू जीजू. काय थाट असतो महाराज नवरदेवाचा. तो नवरदेव बारे बोला काय म्हणणं. जीजू तुम्ही नाव घ्या पटकन. आता तो कलेक्टर तर शिकलेला होता, त्याने पटकन नाव घेतलं. म्हणे वहिनी तुम्ही नाव घ्या. वहिनी म्हणे नाव काय बाणगडशे, आयुष्य घे भीक मागा माही, नाव काय. म्हणे वहिनी तुम्ही नाव घ्या ना. हा, याने मोबाईल दिला होता साखरपुड्यामध्ये. याने सांगितलं तू अमक्या पद्धतीचं तू नाव घे. पण त्या नावाप्रमाणे तिने यमक जोडण्याचा प्रयत्न केला. घेऊ का ते नाव, मला आठवलंय. लिहू का. महिला म्हणा तुम्हाला कोणा बचत गट तर मी पिढी तुम्ही बोलत का. घेऊ का, मग घ्या ना. तुम्ही तिकीट काढली पडे दाडी घ्या. बरं घेतो आता नाव. घेऊ का. चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, चांदीचा ताट सोन्याचा ग्लास, ग्लासात होतो दूध, दुधाला आले साय. कलेक्टर साहेबांना भूक लागली, भाकर वाढ ग मा. कोण आहे ती भिकारी. कस काय होती आता. नवरदेवाचा पदवीमध्ये आता तिचं सरेल ना. कलेक्टरनी बाई, कलेक्टरनी, डॉक्टरनी बाई, मास्तरनी बाई, टेलरनी बाई, महाराजनी बाई, म्हणा महाराजी पुन्हा जिबले हाळ नाही. आधी होती दासी तिचे पटराणे केले, तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना. कोण होती ती भिकारी नव्हती.
राणी झालेली आहे, पण मूळ स्वभाव टाकायला तयार नाही. 84 लाख आपण जनावरांची येवणीमध्ये येऊन आपण देह मिळवला, पण तरी सुद्धा आपण जनावरांसारखं जर वागत नसणार तर काय या देहाला किंमत नाही. संत मंडळीने सांगून दिलं, अरे बाबा काकडा जर तुम्ही आवलात ना तर काकड्यामध्ये नाथ महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराजांनी एवढी कमाल केली. पहाटे पहाटे त्या ठिकाणी अगदी मयूर पिसाची टोपी घेतली आणि गावोगाव त्या ठिकाणी टाळ चिपडी हातात घेतलेली आहे. अरे बाबा ऐका, जर तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकल्या नाहीत तर एक दिवस तुमचा काळ तुम्हाला बांधून नेणार आहे, आयुष्य सरळ जाणार आहे आणि मग पश्चातापाची वेळ आली, आमच्या बापाचं काय जाणार आहे. हे जर नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे जर नाही ऐकाल, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, सगळं शेवटी बा बांधून नेईल, सगळं शेवटी बा सगळं शेवटी बा बांधून नेईल, सगळं शेवटी बा एका जनाधारी आमचं काय जाईल, एका जनाधारी आमचं काय जाईल, काय जाईल, काय जाईल, महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती
जर श्रवण केला नाही तर काय होईल माहिती का? आपलं आयुष्य सरळ जाणार आहे आणि शेवटी हे जर नाही ऐकाल तरी दुसरा येईल. शेजारचा नाही, आपला काळ आपल्याला बांधून नेणार आहे. पश्चातापाची वेळ आली. महाराज आम्ही 7 पिढ्यापासून खातील एवढं सगळं काय कमवून ठेवलंय. कुणासाठी? अंतकाळी एखादा रोग झाला मग बायको म्हणत असेल बैल म्हणे खरं मरता तरी बरे नासियले खरं तुंबून या हिच्यासाठी. दिल्या घेतल्याची माय या सृष्टीमध्ये आपण कुणाकडनं काय अपेक्षा करणार आहे? नाही ना. इथं विमानाने फिरणारे लोक आपण पाहिली, विमानाने एवढी धनवान लोक पाहिली, विमानाने फिरणारे लोक पाहिली, एवढी धनवान पाहिली. या सृष्टीमध्ये रावणा इतका श्रीमंत माणूस जगाचा पटर कोणी झाला नाही. 33 कोटी देवता ज्याच्या ताब्यात होती ना, पण मनातला अंकार दूर होत नाही म्हणून सोन्याचे लंका जडून खाक झाली ना. या सृष्टीतला सर्वात मोठा श्रीमंत माणूस तुम्हाला सांगायचा आहे. साक्षात जगाचा मालकाने विमान पाठवावं तुकोबऱ्यांना नेण्यासाठी. एवढा श्रीमंत माणूस जगाचा पटीर कोणी झाला नाहीये. ती परमार्थाची ताकद आहे. परमार्थ सिद्धीला कधी येतो? सिंक खोकला जांभोडी तुका वेड वाया गेला. जर खोकला जरी येत होता ना तरी सुद्धा भजनामध्ये विक्षेप येत होता तुकोबऱ्यांना. एवढा परमार्थ होता महाराज. आई या सृष्टीमध्ये मला वाटतं कोणी पवित्र तुळशी माळ गड्यात घातली काय नाही घातली काय, कोणी देव मानला काय नाही मानला काय, पण एक आहे या सृष्टीमध्ये देव माना नका माना, पवित्र तुळशी माळ गड्यात घाला नका घाला, पण माणसाने नियती सांभाळा. जीवनातला परमार्थ सफळ आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचून काय करणार? एकच सार आहे फक्त नियती. 18 अक्ष एवढे सैन्य होतं कौरवांचं. इकडे मात्र पांडवांचं होतं 7 अक्ष एवढे. पहाटे त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर युद्धाला आपल्याला लागायचं आहे म्हणून ज्यांची त्यांची रणनीती आखली जात होती. इकडे कौरवांची आखली गेली, इकडे पांडवांनी त्या ठिकाणी कृष्ण समवेत त्या ठिकाणी रचना आखलेली आहे. उद्या उठून आपल्याला कुरुक्षेत्रामध्ये धारधार शस्त्राने त्या ठिकाणी आक्रमण करायचे आहे. नाही का? कुरुक्षेत्रावर आपलीच आहेत आक्रमण करण्यासाठी. कुणाला मारायचं आहे? अर्जुनाला प्रश्न पडला, पण तो देव होता. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. काही मागेल त्यांचं कर्म असतील म्हणून एक सुईचा आणीवर बसणार नाही एवढी सुद्धा जमीन आम्ही पांडवांना देणार नाहीत. एवढा मोठा अहंकार, पण तो देव आहे. भक्त राखे पायापासी दुर्जनासे संहारी. इकडे बर्बरिक पांडवांचा मुलगा घटस्कोच बर्बरिकला घेऊन आला. परमात्माला सांगितलं, म्हटले हा बर्बरिक आहे, पांडवांचा नातू आहे, हा सुद्धा क्षत्रिय आहे, याला सुद्धा कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचा अधिकार आहे. परमात्माने सांगितलं, म्हटले ठीक आहे, पण तुझ्याजवळ अशी काय शस्त्र आहेत? बर्बरिक म्हणू लागला, माझ्याजवळ 3 शस्त्र आहेत. माझी आई अहिल्या तिने अगदी त्या ठिकाणी तपश्चर्या करून स्वर्गलोकातील देव मंडळींकडनं हे 3 शस्त्र धारदार शस्त्र आहेत. पहिलं शस्त्र मी जर काढलं तर कुरुक्षेत्रावर जेवढेही त्या ठिकाणी आक्रमक असतील सगळ्यांना एकाच बाणाने मी त्या ठिकाणी ठार केल्याशिवाय राहणार नाही. दुसरं शस्त्र असं आहे, दुसरं शस्त्र म्हटले मग कसं? जर एखादं कुरुक्षेत्रामध्ये जर दोघं बाजूंनी लढाई चालू असेल आणि एखादं सैन्य जर कमी पडत असेल तर त्या सैन्याने मी लढेल. आता परमात्माला त्या ठिकाणी पटत नाही. म्हटले ठीक आहे, तुझी अनुभूती मला घ्यावी लागेल, तुझी परीक्षा मला घ्यावी लागेल. म्हटले ठीक आहे. किती शस्त्र किती कामाची आहेत, किती मोलाची आहेत. पिंपळाच्या झाडाकडे परमात्मा घेऊन गेलेला आहे, बर्बरिकला आलेला आहे, घटस्कोच जवळ आलेला आहे, पांडव समवेत. परमात्माने सांगितलं, हे बर्बरिक, म्हटले बघ तुझं शस्त्र त्या ठिकाणी किती धारदार आहे, तुझी परीक्षा मला घ्यावी लागणार आहे. हे जे पिंपळाचं झाड तू बघत आहे ना, या पिंपळाच्या झाडाला काही सुकलेली पत्ते आहेत. या सुकलेली पत्त्यांपैकी एक सुद्धा पत्ता सुटता कामा नये. तुझा जसा पान निघाला तर प्रत्येक सुकलेल्या पत्त्याला त्या ठिकाणी चिरक्षेत करून तुझा पान आला पाहिजे. म्हटले ठीक आहे.
मग तो बाण जर मी काढला म्हटले, बरोबर एक सांगत होता परमात्माला, परमात्मा हे वसुदेव, हा जर बाण मी चालवला तर पाताळात गेलेला पत्ता जरी असेल तरी सुद्धा त्याला छेद करून येण्याची ताकद माझ्या बाणात आहे. म्हटले चालव बाण. परमात्माने त्या ठिकाणी एक सुकलेला पत्ता आपल्या पायाचा मध्यभागी ठेवलेला आहे आणि बरोबरीने त्याचा बाण चालवल्या बरोबर एक सुद्धा सुकलेलं पत्ता राहिलं नाही, छेद करून तो बाण येत होता. परमात्मा म्हटले का रे, बरोबरीक कुठलं तरी पत्त सुटत आहे. बरोबरीक म्हटले देवा काळजी करू नका, ते पत्त जर साता पाताळामध्ये गेलं असेल तरी सुद्धा त्याला छेद करून येईल एवढी ताकद आहे. म्हटले जसा बाण आला महाराज, देवाचा पाय चिरडून त्या ठिकाणी छेद करून आला. ऐका, पायात घुसलेला बाण त्या ठिकाणी पत्त्याला छेद करून आलेला आहे. बरोबरीक म्हटले देवा हे काय केलं वसुदेव, मला हे भोगावं लागेल. म्हटले बरोबरीक मी तुझी परीक्षा घेतलेली होती, काळजी करू नको. हा जो पायातला त्या ठिकाणी जो पडलेला जो बाण आहे तेवढी माझी जागा जर्जर झालेली आहे. पुढील काळामध्ये व्याध नावाचा मनुष्य येईल, तो बाण चालवेल तेव्हा माझा त्या ठिकाणी पायाला बाण लागेल आणि मी देह सोडेल. हा कथा भाग पुढचा आहे. बरोबरीकला सांगितलं, म्हटले बरोबरीक काळजी करू नको, तुला या कुरुक्षेत्रामध्ये तुला हिस्से वाटी पाहिजे असेल ना तर तुला दोघं नेत्र मी त्या ठिकाणी साबित देईल. पण मात्र तुला एक काम करावं लागेल, तुझ्या पांडवांची जर विजय पाहिजे असेल तर तुझा मान मला द्यावे लागेल. म्हटले ठीक आहे. म्हटले काळ दुसरा बाण. दुसरा बाणाने त्या ठिकाणी आपली मुंडक आपली त्या ठिकाणी थळापासून वेगळं केलं आणि मात्र त्या ठिकाणी तेवढे मुंडक घेतलं. खाटू नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर ती मान त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सांगितलं बघ उद्यापासून या ठिकाणी या कुरुक्षेत्रावर जे जे काही होईल एवढं सगळं तू साक्षीदार होशील. म्हटले ठीक आहे, याचा साक्षीदार मी तुला बनवलेला आहे आणि उद्यापासून तुझ्या जवळ जर कोणी दुःख घेऊन आला तर तुला माझा नावाने ओळखलं जाईल. त्या खाटू पर्वतावर त्या ठिकाणी जे तोंड ठेवलेलं आहे ते बरोबरीक म्हणजे घटस्फोट पुत्र त्या ठिकाणी बरोबरीकचा आहे, त्याला खाटूश्याम ही उपमा दिलेली आहे. आणि कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी अगदी घनघोर युद्ध चाललेलं आहे. रक्ताचा थारोड्यात पडलेला दुर्योधन पहिला त्या ठिकाणी अश्वत्थामाने संपूर्ण एक सुद्धा त्या ठिकाणी पाणी राहिला नाही. कुरुक्षेत्रावरतील संपूर्ण कौरव त्या ठिकाणी नायनाट झालेला आहे. गांधारी तेवढी जिवंत आहे. गांधारी परमात्मा जवळ आली, गांधारी त्या देवाला सांगू लागली, म्हणजे देवा सांग म्हटले माझं काय चुकलं. 100 कौरव एक सुद्धा राहू दिला नाही, 5 पांडवांपैकी एक सुद्धा तू मारू दिला नाही, एवढा अन्याय केला, तुला देव पण तरी राहील का. वसुदेव म्हटलं गांधारी तुझं मला त्या ठिकाणी धारदार शब्दांनी बोलत आहे ना, याचं प्रामुख्याने या कुरुक्षेत्रामध्ये जे जे काही घडलेलं ना याचा साक्षीदार म्हणजे त्या खाटू पर्वतावर ज्याला मी माझं नाव दिलेलं आहे त्याला जाऊन विचार, त्या बरोबरीकला विचार. बरोबरीकीवर गांधारी गेली, गांधारीने सांगितलं बरोबरीक सांग तुझ्यावर सुद्धा त्याने अन्याय केलेला, तू क्षत्रिय असून सुद्धा तुला बाण चालवू दिला नाही. म्हटले सांग. तो बरोबरीक म्हणत होता, तो खाटूश्याम म्हणत होता, म्हटले माता या कुरुक्षेत्रामध्ये जेवढंही काही घडलं ना इथं मला फक्त परमात्मा दिसला ना. या कुरुक्षेत्रावर तुझे कौरव होते ना या कुरुक्षेत्रावर तुझे पांडव होते. कौरवांचा रथाचा ध्वज जरी तू फडकत होता ना या कुरुक्षेत्रामध्ये तो सुद्धा वसुदेव होता. आता मात्र गांधारीने त्या ठिकाणी हात जोडून विनंती केलेली आहेत, मला या दुःख जे झालेलं आहे ना त्या दुःखाची निवृत्ती व्हावी म्हणून निश्चितच तू माझं त्या ठिकाणी दुःखाचं हरण कर. गांधारीचं दुःखाचं हरण झालं. आज गांधारीचं झालं, संपूर्ण जगातील जेवढी ही दुःखी माणसं गेलीत ना देवाचं त्या ठिकाणी खाटूश्यामचा पायरीवर जर मस्तक जरी ठेवलं आणि परमात्माकडे काही सांगितलं ना दुःख, निश्चित आपल्या दुःखाचं निवारण केल्याशिवाय राहत नाही.